ओतूर येथील गाडगे महाराज शिक्षण संकुलाच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा गाडगे महाराज विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला। यावेळी गाडगे महाराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी, आदर्श शिक्षक यशवंत घोडे व मुंबई महानगरपालिकेचे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव डुंबरे हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी प्रसिद्ध कलाकार मृदुला मोघे, सिने अभिनेत्री चैताली चव्हाण व आनंद खुडे हेही उपस्थित होते, अशी माहिती गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत माने यांनी दिली। या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते कला, क्रीडा, विज्ञान क्षेत्रात व विविध स्पर्धात यशस्वी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी समारंभाचे अध्यक्ष शिवाजी डुंबरे, यशवंत घोडे, भीमराव ठोंगिरे, ॲडव्होकेट जयराम तांबे, कोंडीभाऊ काळे यांनी मनोगते व्यक्त केली। स्नेहसंमेलनानिमित्त विद्यालयात क्रीडा महोत्सव, तालुकास्तरीय भव्य नृत्य स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कोंडीबा काळे यांनी SSC परीक्षेत प्रथम येणाऱ्यास 51,000 रुपये व माध्यमिक आश्रमशाळेत 99% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 1 लाख रुपये बक्षीस जाहीर केले। यावेळी गाडगे महाराज शिक्षण संकुल व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन पाटील वाकचौरे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बाबूलाल थोरात, प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका सुमन गाडगे, गाडगे महाराज इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका स्वाती सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी मनीषा ठाकरे, ज्येष्ठ शिक्षक प्रदीप कुमार मिर्जे, सुनील पोकळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र अहिनवे, शोभा तांबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास महाजन यांनी केले। राहुल तांबे, शिवजन्मभूमी न्यूज, ओतूर। संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांची आज 69वी पुण्यतिथी व पाटील सर, दलित मित्र, स्मृती वृत्त्यर्थ आज मी आपल्या समोर थोडंसं बोलणार आहे। मला काही जास्त बोलता येत नाही, सगळ्यांना माहिती, मी नेहमी हेच सांगत असतो। इथे मला बोलवलं तर मी सर्वांचे पहिले आभार मानतो आणि माझ्याबरोबर माझे जेवढे मित्र आले आणि शिक्षक वर्ग आले, फार कौतुक करायची गोष्ट म्हणजे एकच आहे की आम्ही मित्रमंडळी फार पहिल्यापासून म्हणजे पहिलीपासून तर आतापर्यंत 60 ते 70% लोक बरोबर आहोत। 40% गाडगे महाराजचे विद्यार्थी आहेत, 60% चैतन्य विद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि सगळे 100% हे अण्णासाहेब वगैरे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। मित्रांनो, आम्ही सगळे एकत्र जमलो याचं कारण फक्त एकच आहे, मैत्री। मैत्री शेवटपर्यंत टिकली पाहिजे हे उदाहरण फक्त आणि फक्त आमच्या 84च्याच बॅचचं हे सगळ्या गावाला माहिती आहे, जुन्नर तालुक्याला माहिती आहे। असे माझे मित्र जयराम शेठ तांबे, मागच्या वेळेस मी चैतन्य विद्यालयात असताना मी सांगितलं होतं मी मुंबईला गेलो कसा। मुंबईला जायचं माझं एकच कारण होतं की या गावात काय ठेवलंय, या गावात काय ठेवलंय असं मी त्यावेळेस विचार केला, पण आता या गावात काय ठेवलं हे मला कळतं। जेव्हा मी इथे येतो तेव्हा मला असं वाटतं की अरे आम्ही तर साधे सुधे कपडे फाटलेले विद्यार्थी आणि आज कधी टाय घालतोय, कधी भो घालतोय, कधी
बोट घालते नाही, चप्पल बोट घालते. असे आम्ही विद्यार्थी. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त शिक्षण हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि जे आपल्याला शिकवतात हे आपले गुरु, त्यांचा आदर करायचा असतो, आई वडिलांचा आदर करायचा असतो. शिक्षणाला मगाशी मला वाटतं कोणतरी सांगितलं की तुम्ही 60% मार्क मिळवा, 50% मार्क मिळवा, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये जा. पण ज्या फील्डमध्ये जाल ती तुमची फील्ड आहे ना परफेक्ट असली पाहिजे. परफेक्ट म्हणजे काय, आज मी या मार्गाने जाईल, उद्या त्या मार्गाने जाईल, नंतर मी हे सोडेल, असं करू नका. असं जेव्हा कराल त्यावेळेस तुम्ही अनसक्सेसफुल व्हाल. सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त एकच गोष्ट ध्येय लक्षात ठेवा, वळवळ करू नका. हॅलो, थोडस शांत राहा. मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली आहे, सगळे कंटाळले. अध्यक्षाचं भाषण ऐकायचं म्हणजे फक्त 5 मिनिटाचं काम असतं. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की शिक्षकांचा आदर करा, मैत्री, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आपल्या बरोबर राहतील याचा प्रयत्न करा. शेवटपर्यंत आपल्या बरोबर फक्त मित्रमैत्रिणी, आई वडील आणि आपली बायको, बाकीचे फक्त घरायला असतात हे लक्षात ठेवायचं. रडायला फक्त आपल्या घरातली लोक असतात आणि बाकीचे काय करायला असतात, पोचवायला असतात. दादा विरोधाचा भाग झाला. मित्रांनो, मला काही जास्त बोलता येत नाही, मी थोडस बोललो. मला गाडगे महाराज विद्यालयाने एवढं प्रेमाने बोलवलं त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो. मुख्याध्यापक आणि पाटील सर, धामे मॅडम, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि मित्रांनो, यापुढे एकच फक्त लक्षात ठेवा की शिक्षण करा, स्वतः व्यवस्थित शिका आणि पुढे जा. तुम्ही कधीतरी या स्टेजवर येईल एवढा प्रयत्न करा, यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. इंग्लिशी रोप लावले द्वारी त्याचा वेळ गेला गगनी भरारी. लक्षात ठेवा, शिक्षक वर्ग आपल्याला काय सांगतात, आई वडील आपल्याला काय सांगतात, आपण काय केलं पाहिजे, आपल्या मनात काय आहे, हे फक्त आहे ना फक्त आपल्याला 4-5 व्यक्ती सांगतात आणि त्यांचंच वाक्य आपण लक्षात ठेवा. तुम्ही मोठे व्हा, या स्टेजवर यायचा प्रयत्न करा. कुणी IAS ऑफिसर झालं पाहिजे. आमचे सगळे मित्र अनाडी होते, पण आज PSI आहे, कुणी शिक्षक आहे, कुणी मुख्याध्यापक आहे आणि आम्ही सगळे तुमच्या वर्गात टवाळ घ्यासारखे होतो. पण एक लक्षात घ्या, मला एकच गोष्ट सांगायची आणि बंद करायचंय, शिक्षणाला महत्व द्या. बाह्य वाचन जास्त झालं पाहिजे. मोबाईलचा वापर कमी करा. एका ग्रामपंचायतने मी, मला वाटतं तुम्ही पण ऐकलं असेल, 7 ते 9 वाजल्यापासून भोवना वाजतो आणि ते मोबाईल बंद होतात आणि पोरं अभ्यासाला बसतात. सातारा जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं आहे. मित्रांनो, तो भोंगा वाजेल नाही वाजेल आपल्याला माहित नाही. आपला भोंगा नक्की वाजायला पाहिजे. 7 वाजता पुस्तक घेतलं पाहिजे, 9 वाजेपर्यंत अभ्यास केला पाहिजे, संध्याकाळी 9 नंतर जेवण झालं पाहिजे, 9:30-10 वाजता तुम्ही झोपलं पाहिजे. इथं तुमच्या झोपण्याचा वेळ मला माहिती आहे, गावाकडे जरी असला वाघ आहेत म्हणून तुम्ही लवकर झोपत असाल, पण तुमचा अभ्यास हा 2 तास तरी झाला पाहिजे. मगाशी मी बघितलं, मी याच्यात फिरलो, तुमच्या प्रदर्शन मी बघितली, मला ते प्रदर्शन आवडलं होतं. तुम्ही ATMचा वापर, ATM कुणी फोडत असेल, मला वाटतं कोण होतं ते, सौरभ किडे ना, काय नाव होतं, सौरभ म्हणून त्याचं नाव होतं. इतकं सुंदर त्यांनी बनवलं होतं ना. बघा, तुमच्या आता सध्या तुम्हाला सगळं मिळतंय. त्यावेळेस म्हणजे मला वाटतं आम्ही 84ची बॅच आमची 10वीची, त्याच्या अगोदरची गोष्ट आम्हाला काही मिळत नव्हतं. तुम्हाला सगळं मिळतं, आई वडील देतात, शिक्षक वर्ग तुम्हाला मदत करतात. त्यांनी इतकं उत्कृष्ट ते ATMच्या मशीनला सायरन कसा लागतो ते बनवलं होतं त्यांनी. मी त्याचं कौतुक केलं. त्याला म्हटलं, हे तू घेतलं कुठून, पण तू शिकला कसास, तुला हे पुस्तकातून वाचायला मिळालं का? त्यांनी मला सरांचं नाव सांगितलं. मी आता सरांचं नाव विसरलो. त्यांनी सरांचं नाव सांगितलं आणि मला सांगितलं, सर मला फक्त त्यांनी सांगितलं आणि मी हे बनवलं. लक्षात घ्या, आपली बुद्धी एवढी मोठी आहे, एवढी म्हणजे आपल्याला एवढी बुद्धी आहे, एखादा सर आपल्याला सांगतोय, आपण ते बनवतोय.
म्हणजे आपण हुशार आहोत, पण त्याचा हुशारीचा वापर आहे तो बाहेर न करता त्या हुशारीचा वापर तुम्ही तुमच्या कशासाठी केला पाहिजे, कशासाठी केला पाहिजे तुमच्या बुद्धीचा वापर, बुद्धीचा वापर कशासाठी केला पाहिजे, शिक्षणासाठी केला पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या बुद्धीचा वापर जेव्हा तुम्ही शिक्षणासाठी योग्य पद्धतीने कराल त्याच वेळेस तुम्ही मोठे व्हाल, तोपर्यंत मोठे होणार नाही. दोस्ती कोणाची पण करा, मित्र कसा पण असू द्या, आपण सरळ असेल मित्र आपल्या बरोबर व्यवस्थित राहणार हे मात्र लक्षात ठेवा. दुसरा एक होता, त्यांनी फायर अलार्म सिस्टम केलेली होती. त्या फायर अलार्म सिस्टम मध्ये मी जान्हवी शेट्टी 6वीतली विद्यार्थिनी मला वाटत फायर अलार्म सिस्टम केली होती. बघा, ते फायर अलार्म सिस्टम केली, एवढं सुंदर तिने केलं होतं. तिने पण असं स्वतःहून म्हणजे व्यवस्थित केलं, त्याबद्दल मी तिचे आभार मानतो. दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याची धूळ, इन्व्हायरमेंटल जे काम केलं होतं, म्हणजे त्याने जे प्रोजेक्ट बनवला होता त्याचं नाव मला वाटतं 9वी मध्ये आहे, तो सार्थ काही नाही का नाव आहे, सार्थ काही नाही. अशी आपल्याकडची फार हुशार विद्यार्थिनी आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जर डोकं चालवलं तर तुम्ही इथून ट्रेन बनवू शकता, विमान बनवू शकता, तुम्ही तुमच्या बुद्धीने काही पण करू शकता. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन असं व्यवस्थित असलं पाहिजे की मला ह्या ट्रॅकनी जायचंय, तो ट्रॅक मला सोडायचा नाही. एवढं करा आणि मोठे व्हा.